पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज संध्याकाळी मुंबईत भव्य रोड शो। घाटकोपरमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज मार्गावर संध्याकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणलं आहे। मोदींच्या मुंबईतील रोड शोवर उद्धव ठाकरेंची टीका। नाशिकमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडणार। नाशिकात आज एकाच दिवशी नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्धव ठाकरेंची सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा। मार्केट यार्ड ग्राउंडवर सभेची जोरदार तयारी। ग्रामीण आणि शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस सतर्क। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिवाळींना 159 ची नोटीस। नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांचं आंदोलन। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्यावरील संपूर्ण निर्यात बंदी उठवण्याची मागणी। चीन, पाकिस्तान, अमेरिकेला न घाबरणारे मोदी शेतकऱ्यांना का घाबरतात? स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगतापांचा मोदींना सवाल। कल्याण पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज वर्टेक्स मैदानावर मोदींची सभा। श्रीकांत शिंदे, कपिल पाटलांच्या प्रचारार्थ मोदींची सभा। शरद पवारांची नाशिकमध्ये आज जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी कळवणमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा। लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। सुधाकर बडगुजरांबाबत ठाकरे बोलणार का याकडे लक्ष। ठाकरे गटाला आता मुस्लिम मतांवर गुजराण करायचंय। ठाकरे गट मराठी मतांवर जगण्याच्या मनस्थितीत नाही। वोट जिहाद करा अशा व्हिडिओचं ठाकरे गटाकडून प्रसारण। वृत्तपत्राच्या मुलाखतीतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। मुंबईत मोठ्या प्रमाणात वोट जिहाद सुरू। उद्धव ठाकरे वोट जिहादचे आका। आशिष शेलारांचा ठाकरेंवर आरोप। ठाणे लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो, पण आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल, असं शिंदे म्हणाले। शिंदेच्या आवाहनानंतर आम्ही ठाण्याच्या जागेचा आग्रह सोडला, फडणवीसांची माहिती। ज्यांच्यावर दाऊद सोबत असल्याचा आरोप त्यांच्याकडूनच मोदींना जिरेटोप घालून घेतला। जिरेटोपावरून राऊतांची मोदी आणि प्रफुल्ल पटेलांवर टीका। महाराष्ट्रात जिथं मोदींचा दौरा झाला तिथं भाजपचा पराभव निश्चित। पहिल्या 4 टप्प्यांमधील 90% जागा महाविकास आघाडी जिंकणार, राऊतांचा दावा। चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळेंची राज ठाकरेंसोबत चर्चा। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर। कार ट्रकचा चुराडा होतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। गाडीतून व्हिडिओचा रेकॉर्ड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू। भावेश भिंडेच्या मागावर पोलिसांची 7 पथकं। भिंडे महाराष्ट्राबाहेर पळाल्याचा संशय। दुर्घटनास्थळावरील कारमध्ये 2 जण अडकल्याची भीती। एनडीआरएफचे असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकरांची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू तर 88 जण जखमी। दुर्घटनेला 40 तास उलटल्यानंतरही बचाव कार्य सुरू। पुण्यात विजयाआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर झळकले। सुप्रिया सुळे, धंगेकर आणि कोल्हेंचे लागले बॅनर। खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर। महाविकास आघाडीच्या बॅनरवर मावळचे उमेदवार संजोग वाघेरेंचा फोटो गायब। पुण्यात विजयाआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे बॅनरवर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि धंगेकरांचे फोटो। पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे एकत्र। मुरलीधर मोहोळांची मात्र अनुपस्थिती। आदित्य ठाकरेंची आज दादर आणि मुलुंडमध्ये प्रचार सभा। ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यासाठी संध्याकाळी 6 वाजता मुलुंडमध्ये तर अनिल देसाईंच्या प्रचारासाठी दादर रेल्वे स्टेशन जवळ रात्री 8 वाजता सभेचं आयोजन। कोकण पदवीधर मतदारसंघ ठाकरे गट काँग्रेसला सोडण्याची शक्यता। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे रमेश गिर यांचं नाव आघाडीवर। निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली होणारं आजचं कांदा आणि दूध दरवाढीचं आंदोलन पुढे ढकलण्यात आलं। आचारसंहिता असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फक्त निवेदन देणार, तसंच आचारसंहिता संपल्यावर मोठं जनआंदोलन उभारणार असल्याची लंकेंची माहिती। रवी राणांच्या मुंबईतील घरी चोरी। 2 लाखांची रोकड चोरीला। घरात काम करणाऱ्या नोकराने चोरी केल्याची माहिती। पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत 16 जुलैला पुढील सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी। कल्याण पश्चिमेत महायुतीकडून बॅनरबाजी। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनर, झेंडे लावत शक्ती प्रदर्शन।
अमरावती जिल्ह्यात निवडणूक काळात 66 बळीराजांच्या आत्महत्या। जानेवारी ते एप्रिल या महिन्यात 118 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं। निवडणुकांमुळे आत्महत्यांकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातील पाणी साठ्यात घट, तर जिल्ह्यातील 22 पाझर तलाव कोरडे। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची मंत्री शंभूराजे देसाईंकडून पाहणी। देसाईंकडून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश। पुण्याच्या इंदापूरमधील केळींना अवकाळी वादळ वाऱ्याचा फटका, काढणीला आलेल्या केळी बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, किल्लारी, रेणापूर, निलंगा भागातील पिकांचं नुकसान। आपण बघू शकता सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। वाशिमच्या पाचंबा शिवारातील वन्य प्राण्यांकडून उन्हाळी ज्वारीचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी। संभाजीनगरमधील पाण्याच्या योजना रेंगाळल्यामुळे न्यायाधीश रस्त्यावर उतरले। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, आर.एम. जोशींकडून पाणी पुरवठा योजनेची पाहणी। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा, आरोग्य विभागाकडून रक्तदानाचं आवाहन। सिंधुदुर्गच्या फोंडा घाट बाजारपेठेमध्ये वाहतूक पोलिसांची सरप्राईज व्हिजिट, वाहतुकीला अडथळा ठरवणाऱ्या आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई। मावळात 4 दिवसांपासून विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका, मावळ वन विभागाकडून कोल्ह्याला जीवनदान। वर्ध्याच्या विश्व हिंदी विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वापरासाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचं लोकार्पण, सदर वाहनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची सोय। पुण्याच्या किवडे गावात बापदेव महाराजांच्या यात्रेनिमित्त संपूर्ण गाव सजलं, यात्रेमुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। नवी मुंबईत फ्लॅश मॉबद्वारे मॉलमध्ये मतदार जनजागृती, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीसाठी विविध उपक्रम। नाशिकच्या सटाणामध्ये कांद्यावर चित्र काढत मतदानाचं आवाहन, चित्राद्वारे कांद्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही उल्लेख। चंद्रपूरच्या चिमूरमधील खान गावात वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू, वाघाच्या दहशतीनं त्रस्त नागरिकांमध्ये संताप। चंद्रपुरात परिवहन विभागाच्या ताफ्यात नवी वाहनं दाखल, स्पीड गनसह आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज 5 वाहनं 15 तालुक्याची जबाबदारी सांभाळणार। अकोला शहरातील अशोकराज अंगडिया सर्व्हिस कंपनीवर आयकर विभागाची धाड, सकाळी 6 वाजल्यापासून कुरिअर कंपनीत आयकर अधिकाऱ्यांचा तपास। अंगडिया कुरिअर सर्व्हिस कंपनी 1985 पासून कार्यरत। रत्नागिरीच्या राजापूरमधील श्रमिक पतपेढी सहकारी संस्थेत चोरी, पतपेढीतील 200 तोळे सोन्याची चोरट्यांकडून लूट, तर जवळपास 1.5 कोटींहून अधिक मालमत्ता लंपास। चंद्रपुरात उत्पादन शुल्क विभागाच्या वॉन्टेड अधीक्षकाला एसीबीकडून अटक, बिअर शॉपीचा परवाना प्रकरणी अधीक्षकाला बेड्या, 7 दिवसांपासून अधीक्षक फरार होता। नागपूरमध्ये दुकान चालवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या 3घांना अटक, बर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। साताऱ्याच्या भवानवाडीत विहिरीची रिंग बांधताना एका कामगाराचा मृत्यू, 3घांना वाचवण्यात यश। घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, 8 दिवसात ठाण्यातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। वर्धा नगर परिषद शहरातील होर्डिंग्स तपासणी मोहीम राबवणार, होर्डिंगची परवानगी आणि स्टॅबिलिटी प्रमाणपत्र तपासणीसह प्रमाणपत्र नूतनीकरण करून घेण्याच्या सूचना। अमरावती शहरात तब्बल 318 अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे पालिकेचे आदेश, पण अद्याप होर्डिंग्स जागेवरच। मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, पुणे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार, ऑडिट न करणाऱ्या होर्डिंग्सवर धडक कारवाईचा इशारा। कल्याण डोंबिवलीमध्ये 90% होर्डिंग बेकायदेशीर, निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचा शिंदे गटाचे शहर प्रमुखांचा आरोप। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नांदेड महापालिका सतर्क, शहरात लावलेल्या होर्डिंगचे पालिका सर्वे करणार। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर सांगली महापालिका ॲक्शन मोडवर, महापालिका क्षेत्रातल्या 297 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश। मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवावे, मुंबई महापालिकेची पश्चिम आणि मध्य रेल्वेला नोटीस, रेल्वे हद्दीत 179 होर्डिंगपैकी 99 होर्डिंग मोठे असल्याचं निष्पन्न। महाराष्ट्रात यंदा 12 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज, 28 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। विदर्भाला वगळता राज्याच्या उर्वरित भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, किनारपट्टीवरील तापमान सरासरीपेक्षा 3% वाढलं। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, भालापूर शिवारात वीज कोसळल्यानं 3घांचा मृत्यू।
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह पिकांचं मोठं नुकसान, शासनानं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे आंब्यासह भाजीपाल्याचंही नुकसान. वाशिममध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. सततच्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार.